मध्ये आहोत आणि या ठिकाणी हिल टॉपवर खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या आहे. या संदर्भात काय आपण प्रयत्न करतो? पाण्याची समस्या म्हणजे आम्हाला पाणीच नाहीये. अच्छा. आम्ही काही ठिकाणी काही बोर घेतले, काही दिलं, पण हे टेकडा हिलटॉप वरती असल्यामुळे इथं बोरलाही पाणी लागत नाही. त्याच्यामुळं आता कमिशनर साहेबांनी, कोर मॅडमनी आणि पाणी पुरवठा अधिकारी जगताप साहेब यांनी दोराबजीच्या तिथं टाकीला पाणी आणलं. त्यातली एक टाकी ह्या परिसराकरता आहे. त्यांनी असं त्याशी आम्हाला भाषणात सांगितलं. आम्ही उद्घाटन केलं त्या दिवशी. त्यामुळं ती पाणी इथं आणलं तर लवकरात लवकर इथली समस्या सुटेल. त्याच्याकरता स्पेशल पाईपलाईन करून लवकर स्पेशल फंडातून कमिशनरच्या ह्या ठिकाणी टाकीचं बांधकाम हो आणि ह्या ठिकाणी पाण्याच्या टाकीकरता अम्युनिटी प्लॉट पुणे महानगरपालिकेचाच आहे. त्यामुळं बाकी काही अडचण नाही. कोणाची जागा आक्वार करायची नाही, कोणाच्या जागेवर अन्याय करायचा नाही. जे आपली स्वतःची महापालिकेची अम्युनिटी प्लॉट आहे त्या ठिकाणी आपण इथं पाणी आणलं पाहिजे. लवकर टाकी बांधून त्या टाकीला पाईपलाईन जोडलं पाहिजे. कारण तर आम्हाला पाणी शेवर लाईन हे काही गोष्टी अजून बाकी आहेत. आम्ही इथले काही कामं केल्यात, काही कामं राहिल्यात. प्रभागाकरता कमिशनर साहेबांनी, उपायुक्त मॅडमनी आणि बांधकाम ते पाणी पुरवठा अधिकारी जगताप साहेबांनी ह्या परिसराला दिलासा देण्याकरता ह्या ठिकाणी लवकर टाकीचं काम करावा आणि त्या टाकीला काम चालू असताना तिथपर्यंत ते पाईपलाईन इथपर्यंत आणावा आणि हे पाणी ह्या टाकीत सोडून ह्या परिसराला त्यांनी दिलासा द्यावा. एवढीच आमची कमिशनरला विनंती आहे, कोर मॅडमला विनंती आहे, आमचे जगताप साहेबाला विनंती आहे. कारण तर जगताप साहेब पुणे महानगरपालिकेमध्ये असताना मी स्वतः आम्ही 14 वर्षे एकत्र काम केलेलं आहे. मी 28 वर्षे महापालिकेत पाणी पुरवठ्याचं काम केलं आहे. त्याच्यामुळं मी साहेबांना सांगितलं की साहेब आपण एकत्र काम केलं, पाणी आणायचं ठरवलं तर लवकर येतं. जे काम 10 वर्षात पाणी त्या टाकीत पडलं नाही ते आम्ही 3 महिन्यात दोराबजीच्या टाकीला पाणी आणलं. याच्याकरता सगळ्या सोसायटीचं सहकार्य आहे, सगळ्या पत्रकार बंधूचं सहकार्य आहे, सगळ्या मीडियावाल्याचं सहकार्य आहे. कारण तर हे काम करत असताना सामुदायिक याला सगळ्याची साथ लागती आणि ह्या सगळ्याच्या जीवावर आमच्या पाठीमागं आमच्या सोसायटी असेल तर आम्हाला थोडं ताकद भेटती. त्या ताकदीने आम्ही पुढं कमिशनर साहेबापाशी काम सांगू शकतो. हे लवकरात लवकर करावा. आज आम्ही दिलं. आता हे आमचे इनामदार साहेब आहेत, त्यांच्या जोडीला 2-3 लोक आहेत. त्यांना सांगितलं की आपण उद्याला महानगरपालिकेत जाऊ. पाहिलं तर आता आपण निवडून आला आहात, कशा प्रकारे या पाण्याच्या टाकीचा पाठपुरावा करणार? आम्ही चांगल्या पद्धतीचा पाठपुरावा करणार. जे काय असेल ना, उद्या वेळ पडली कमिशनर साहेबांनी स्पेशल ह्याच्यातून नाही केलं तर आम्हाला कॉमन 80 कोटी इथं फंड दिलेला आहे. त्यातले जरी 2-5 कोटी खर्च केले तरी आम्हाला काही त्यातलं वाईट वाटणार नाही. कारण ते पैसे हे कॉमनमध्ये दिलेले आहेत, हे प्रभागाकरता दिल्यात आणि ह्या पाण्याच्या टाक्या प्रभागामध्ये सगळ्या ठिकाणी लवकर करावा एवढीच आम्ही विनंती करतो. कारण ते ह्या वर्षाला फंड 80 कोटी मिळाला आहे, पुढच्या वर्षी परत मिळेल. साहेबांनी स्पेशल फंड जास्तीचा देऊन ह्या भागाचा पाणी प्रश्न सोडवा एवढंच मी कमिशनर साहेबांना विनंती करतो. कधीपर्यंत हा पाणी प्रश्न सुटेल? हे 2 महिन्यापर्यंत, 3 महिन्याच्या आत इथं पाईपलाईन येईन एवढं तुम्हाला मी खात्रीने सांगतो. आता टाकी बांधायला किती वेळ लागेल ते आता आम्ही उद्या इनामदार साहेबांना आम्ही कमिशनर बसणार आहे. आमची तिथं मिटिंग होणार आहे. त्या मिटिंगमध्ये आम्ही साहेबांशी बोलून साहेब किती दिवसात टाकी बांधायचं, जर आपल्याला लवकरच टेंडर मिळलं तर टाकी 2 महिन्यात सुद्धा बांधून होती. मी नाती इटर्निटी फेज 2 मधलाच इथला रहिवासी आहे. माझं नाव D.A. दाभाडे आहे. मी शासनामध्ये ॲडिशनल डायरेक्टर म्हणून रिटायर झालो आहे आणि या सोसायटीचा मी आतापर्यंत चेअरमन होतो. मला पॅरालिसिस झाल्यामुळे मी तो सोडून दिलं. तर आता आमची मागणी अशी आहे की या भागाची खूप मोठी डेव्हलपमेंट झाली पाहिजे. मुख्य पाणी प्रश्न आहे आमचा, जो की अण्णांनी आता हाती घेतलेला आहे. अण्णांनी याच्या अगोदरही आम्हाला पाण्याच्या प्रश्नाकरता आमच्या इथं बोर करून दिलेला आहे. मी चेअरमन असताना त्यांना विनंती केली होती, त्यांनी आम्हाला इथं बोर करून दिला आहे. पण तो बोर काही त्याला पाणी लागलेलं नाही. एवढं आहे, थोडंफार पाणी भागते आमचं, पण ते आमची पाण्याची समस्या जी आहे, मेन समस्या आहे ती अण्णांनी सोडवलेली आहे आणि ती पुन्हा ती सोडवतील याची मला अपेक्षा आहे. अण्णा म्हणतात की या ठिकाणी टाकी लवकरात लवकर बांधून हो, इथं टाकी लवकरात लवकर झाली पाहिजे. कारण हा नातीचा अम्युनिटीचा प्लॉट आहे आणि हा गव्हर्नमेंटचा म्हणजे कॉर्पोरेशनला दिलेला आहे. त्याच्यामुळे इथं समस्या नाही, अम्युनिटी टाकी, हा टाकीची समस्या नाही. आणि इथं जेवढे काय जवळजवळ 50-60 सोसायटी आहेत. यामध्ये जवळजवळ 50-60 म्हणजे 100 म्हणजे जवळजवळ 1 कोटी लोक इथं राहतात या एरियात. असा हा जो स्पॉट आहे
टाकी करतात जो एकदम टॉपर आहे, त्याच्यामुळे इथून पाणी द्यायला सुद्धा सोपं होईल असं आहे. त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम सोडला तर खूप छान होईल आणि अन्नाचं सोडतील अशी आम्हाला खात्री आहे.